लेखक सुरेशचंद्र वारखडे. लिखित वाघेच्या वाडीचा व्याघ्रभक्षक. सरकारी शिकाऱ्यांच्या कथा. काही वर्षातच पट्टीचा धाडसी शिकारी म्हणून सगळीकडे मारुती पाटलाचा लौकिक पसरला. सरकार दरबारी पाटलाचं नाव झालं. शिकारीचा छंद असलेले अनेक इंग्रज अधिकारी शिकारीची हौस भागविण्यासाठी वाघाचा माग काढीत पाटलाबरोबर जंगलात फिरायचे. काही अधिकारी पाटलाची शिकार पकडण्यासाठी किंवा पाहण्यासाठी व त्यातले गंमत अनुभवण्यासाठी वाट वाकडी करून पाटलाच्या वस्तीवर यायचे. अशा काही चित्तथरारक हकीकती सांगताना पाटील म्हणाला, मोठमोठी सरकार दरबारी माणसं माझ्याकडे यायची. त्यांना वाघाची शिकार दावाया लागायचे. एक डाव दलाल परांत असाच घोड्यावाला शिकार दाव म्हणाला. त्याला दाट रानात शिवावरल्या खिंडीत हडवल्या डोंगरात नेला. बरोबर बंदूक खांद्यावर घेतलेलं 2 शिपाई गडीभत 7-8 हाकार बरोबर घेतले. तेसनीवर हाडकेच्या रानात वाघ खुणाया धाडलं. शिकार धावण्याकरता दलाल साहेबाला खाली तळाला तुंबवून ठेवला. वरच्या अंगाला बंदूकवाले शिपाई ठेवलं. परातांच्या पुढं म्या बंदूक घेऊन उभा राहिलो. दिस्त डोक्यावर आला होता. ऐन दुपाराची ईळ होती. हाडकीच्या रानातल्या गचपणात वाघ विश्रांती घेत होता. गचपणात दगड पडाया लागताच तो सावध झाला. माणसांच्या गोंधळानं तो गडबडला. जीवाला काहीतरी धोका आहे म्हणून तो उडला. हाडकीच्या रानातून धावत खाली हडवत डोंगर उतरू लागला. मी त्याला अगदी जवळ येऊ दिला. आम्हाला त्यानं बघितलं नव्हतं. तो आपल्याच नादात धावत होता. वाघ खाली येताना म्या बघितलं. शिपायांना सावध करण्याकरता वाघ आलार अशी हाळी दिली. वाघाचं धूळ बघताच शिपाई डोंगण्याला पाय लावून पळालं. वाघ धावत खाली आला. आम्हाला बघताच परत माघारी फिरकला. वर्ण हाकार वरडत आरडत येत होतं. तसा तो आम्हाला वलांडून पुढं जायला लागला. तोच म्या वर्ण तडाखा दिला ठेवून मोठ्याने बोगला. शिंदेच्या झाडापाशी खाली कोसळला आणि तरफडायला लागला. माझे शिकार बघून दलाल परांत साहेब खुश झाला. शाबासकी देऊन त्यानं माझी पाठ थोपाटली. वाघाचं कातडं बरोबर घेऊन गेला. एका दिवशी एक युरोपी गोरासाहेब वाघाची शिकार कराया रानात आला. बरोबर मला नेण्यासाठी वस्तीवर आला. लई मोठा अंमलदार होता. बटाटा सोलल्यागत गोरा होता. रुंदाड आण उंचाड गडी होता. खैराच्या झाडागत दणकड हाडपेर होता. मारुती पाटील सांगत होता. शिकार वेशातला व आत चिखलखत घातलेला हा रुबाबदार इंग्रज अधिकारी आणि मारुती पाटील 10-12 हाकारे बरोबर घेऊन वाघाच्या शिकारीसाठी तांबडीच्या खिंडीत आले. दाट जंगल असलेल्या तांबडीच्या खिंडीतील रानात असंख्य बिबळे, अगणित इतर वन्य प्राणी, पक्षी आणि हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या ठाण्या वाघांचा संचार होता. तांबड खिंडीतच रान विविध वनस्पतींना सतत फुललेलं असायचं. करवंद आणि शेराच्या जाळ्यांनी सारं रान सजलेलं होतं. आंब्याची, जांभळाची आणि हिरड्याची झाडं दाटीवाटीनं उभी होती. तांबडीच्या खिंडीचं वनवैभव माणसाची नजर खिळवून ठेवायचं. वन्य प्राणी आणि पक्ष्यांना तर तांबडीची खिंड स्वर्गाप्रमाणे वाटत होती. मुक्तपणे या जंगलात ते विहार करायचं. रानाचं वनवैभव पाहून गोरासाहेब हरकून गेला. चालता चालता थांबून झाडाझुडपाचं आणि रंगीबेरंगी पक्ष्यांचं तो निरीक्षण करायचं. तांबडीच्या खिंडीतल्या डोंगरात पाटील आणि साहेब वाघाचा माग काढीत भटकू लागले. हाकारे गटागटाने जाऊन जाळीत दगड टाकून वाघाचा तपास करू लागले. शेवटी हाकाऱ्यांना तर वाघाचा तपास लागला. एकानं पळत पळत येऊन पाटलाला सावध राहायला सांगितलं. एका जाळीत दगड टाकताच वाघ डराकला. हा बिबळ्याचा आवाज नाही हे आकाराने लगेच ओळखलं. तो नक्कीच ढाण्या असावा. बिबळ्यापेक्षा ढाण्या अतिशय खतरनाक. चिडला तर माणसाला फाडून खायला मागं पुढं पाहणार नाही. त्यामुळे हाकारे जाळीजवळच असलेल्या जांभळीच्या झाडावर चढून जाळीत दगड टाकू लागले. एक दगड त्याच्या टाळक्यात बसला. म्हणून तो डरकाळी फोडून रागानं जाळीच्या बाहेर आला. डरकाळी ऐकताच मारुती पाटील आणि गोरा अंमलदार सावध झाले.
साहेब डोंगर उतारावरील कपारीला नेम धरून बसला. त्याच्या विरुद्ध दिशेला 20 हातावर मारुती पाटील बसला. वरून येणाऱ्या वाघाची ते वाट पाहत होते. या ढाल्याला खाली हाकलण्यासाठी एकानं झाडावरून दगड खाली हाणला. दगडाचा टोला त्याच्या पाठीवर लागला. वाघानं मागं वळून पाहिलं. खाली दडलेल्या दगडच रागानं तोंडात धरून दातानं करा करा चावून त्याचा भोगा केला. हातातले दगड संपले म्हणून हकारे मोठमोठ्याने ओरडू लागले, बोंबलू लागले. त्यानं वाघ गडबडला, गोंधळून खाली धावत येऊ लागला. हकारे खाली उतरून बरेच अंतर ठेवून त्याच्या मागून सावधपणे ओरडत येत होते. मारुती पाटील एकाग्र चित्ताने हकीकत सांगत होता. आम्ही भान हरपून ऐकत होतो. हकाऱ्याने खरपुडला येडा मारून वाघाला खुडीत खाली डोंगराच्या खिंडीला वळावला. तो नेमाक साहेब दडलेल्या कपारीवर आला. तिला बघताच साहेब संभाळा, डुईवर कपारी व वाघ आलाय म्हणून इशारलं. साहेबानं धरलेली कपार सोडली आणि बाहेर आला. वर ढाण्याचं उभं राहिलेलं धूळ बघताच तो थराकला. टनाटन उडाया लागला. त्याला खालनं गोळी घालण्याचं भान राहिलं नाही. साहेबाला बघताच वाघ गुरगुरून कपार उतरायला लागताच म्या गोळी हाणली. ती वाघाच्या खुटीतनं बाहेर पडली. तसं वाघाचं माथं भडाकलं. कपारीत उतरून त्यानं साहेबाला पाठीवा असा काय तडाखा हाणला म्हणता साहेब 2 पुरुष खाली रान जाळीत होल पडला. साहेबाला तडाखा लावून तो ओपरी व जावणशानं गुरगुरत उभा राहिला. मी पुढं सरकलो. मला भापट्याच बघताच पळाया लागला. मी त्याची पाठण लोदाळली, जागेवरच मारला. साहेब जाळीवर इवळत वडत होता. करवांदीच्या काट्यानं त्याचं सारं कपडं टरकावलं होतं. तोंड खर्चाटलं होतं. अंगात चिलखात होतं म्हणून बचावला, नाहीतर त्याची पाठाण सोलपाटून निघाली असती. वाघाला मारताच साहेबाला बाहेर काढण्याकरता जाळीत घुसलो. मागणं हकारा बी आलं. समद्याने जाळीतनं सोडून साहेबाला अलगदी बाहेर काढला. ढाण्या वाघ मारला म्हणून त्या गोऱ्या साहेबानं मात्र लई कौतुक केलं. इलाख्याचं शिकारी लायसन दिलं. लांबवर मारा करणारी त्याची बंदूक बी बक्षिसी दिली. मी माझी जुनाट ठासणीची बंदूक राध्या पाटलाला 50 रुपयाला ऐकली. 5 माळ्या डोंगराच्या पायथ्याला राळेगण गाव आहे. त्यापुढच्या घंगाळदऱ्यात गावं गाढवटेक डोंगर आहे. त्याच्या पायथ्याला बाणेवाडी वसलेली आहे. शेजारी धालेवाडी, कुंभाई, वडमाची, तळाई, खेटूचा, फड, भट्टीची सपाटी आदी ठिकाणं आहेत. उजवीकडे भुताळ्या कडाच्यावर घोंगरनळी दरा लागतो. त्याच्या पुढच्या धालेवाडीच्या वर तुक्या मोठ्याचा दरा आहे. खाली भिका माधूचा दरा लागतो. पुढे इंजण्या डोंगर आहे. त्याच्या पायथ्याला सुराळ घोगरेवाडी आहे. आपटाळ्याजवळ सुपात्या डोंगरात मुक्ताईचं मंदिर आहे. गोळ्या डोंगराच्या पायथ्याला येणारे निरगुडे बेलसर गावं आहेत. राळेगणात सालोबा देवाचं ठाण आहे. या साऱ्या परिसरात एका वाघानं खूपच धुमाकूळ घातला होता. या परिसरातली जवळजवळ 30 जनावरं वाघानं खाल्ली होती. 4-5 दिवसाला वाघ, गाय, बैल, म्हैस तसेच शेळी यांपैकी हाती लागेल ते पळवित होता. गरीब शेतकऱ्याच्या दामडीला त्यानं जनावरं ठेवलं नाही. मारुती पाटील या वाघाचा माग काढीत अनेक दिवस भटकला, परंतु वाघाला राणाचा मोठा आधार असल्यानं तो सापडत नव्हता. त्यावेळेचा इंग्रज कलेक्टर हा चांगला पट्टीचा शिकारी होता. लोकांच्या तक्रारी त्याच्या कानावर गेल्या. वाघाच्या त्रासानं माणसं पार क्वावून गेले होते. इंगळूणच्या वाघाच्या वाडीतील मारुती पाटलानं त्याचा पुष्कळ शोध घेतला, पण तो सापडला नाही. हेही त्या कलेक्टरला समजलं. या उपद्रवी वाघाला मारणं कलेक्टरला आव्हान वाटलं. तो एक मराठी पोलीस अधिकारी घेऊन स्वतः त्या उपद्रवी वाघाच्या शिकारीसाठी रानात आला. घोड्यावरनं वाघाचा शोध घेत तो 2 दिवस फिरकला, परंतु मारुती पाटलासारख्याच वाघानं त्याला हुलकावण्या दिल्या. थकून तो मारुती पाटलाकडे आला. वाघ शोधायला मदत करण्यासाठी मारुती पाटलाला घेऊन तो निघाला. ते राळेगणात आले. नुकतीच एकाची गाय वाघानं पळवली होती. हा वाघ फार चतुर होता. रात्री अपरात्री कोणाला पत्ता लागू न देता गोठ्यातून गुरं पळवायचा. ज्यावेळी माणसं गुरांना घरात बांधू लागली, रात्री जागता पहारा ठेवू लागले, त्यावेळी डोंगरात चरायला गेलेली गुरं तो लांबवू लागला. गुराख्यापासून ज्यावेळी गुरं लांबावर असतील त्यावेळी गुराख्याची नजर चुकून गुरावर झडप घालून तो गुरं नेत होता. जबर ताकदीचं जनावर होतं. गाय म्हशी बैलासारखी वजनदार गुरं तो तोंडात धरून ओढीत न्यायचा. त्यांना कुठं दडवायचा त्याचाही पत्ता लागत नव्हता. घारी गिधाडांना दिसू नये, कोल्ही कुत्रे तरासांना लवकर सापडू नये
अशा अज्ञात ठिकाणी मारलेली गुरं नेऊन लपवत होता. 4-5 दिवस गुरावर ताव मारत बसायचा. हा वाघ रानातून घालवा म्हणून अनेक ग्रामस्थांनी मारुती पाटलाला विनंती केली. त्यानुसार मारुती पाटलांनी महिनाभर सारं रान डोंगरदऱ्यात तोडावल्या, पण तो भेटायला तयार नव्हता. राळेगणातून ते घंगाळदऱ्यात आले. हकाऱ्यांना घेऊन सकाळपासून वाघाचा माग काढीत होते. हकीकत सांगताना मध्येच मारुती पाटलानं तांब्याभर पाणी रिचवलं. पुढं तो सांगू लागला, 2 दिवस आणि 1 रात आम्ही या वाघाला शोधण्यात घालवली. एवढा मोठा कलेक्टर पण रानावनात तंबू ठोकून राहायचा. शिकारीचा लय इडा होता. असा रानभैरी व्हावून फिरायची चटक लागलेला या शिकाऱ्याला सरकारनं कलेक्टर कसा बनवला याचं नवल वाटायचं. तो रानाचं पाणी पियाचा नाही. त्यानं मोसंबीचं करडं आणलं होतं. तहान लागली की मोसंबी चोकायचं. रात्रीला त्याचा स्वयंपाकी फक्कड कोंबडी बनवायचं. आम्हाला बी खाऊ घालायचा. नक्षीदार बाटलीतील लाल दारू पियाचा. आम्हाला घोटघोट द्यायचा. चवीला लय आणीबार लागायचं. दुपारच्याला भुताळ्या डोंगराच्या खाली घोंगर नळीत होतो तेव्हा एका गायकानं भुताळ्या डोंगराच्या उतारावरून वाघानं म्हसरू पळवल्याची खबर आम्हाला दिली. आम्ही लगोलग डोंगर एंघून म्हसरू पळवलेल्या ठिकाणा वाळलेल्या गवतात रगात सांडलं होतं. वाघानं म्हसरं पळवून 2 घंटे झालं असावं. वडीत नेऊन कुठंतरी तडवून तो खात असावा. आम्ही सारा भुताळ्या डोंगर चापसला. खडकाळ जमिनीमुळं वाघाच्या पायाचं ठसं कुठं दिसत नव्हतं, पण अधूनमधून रगाताचं टिपकं जमिनीवर पडलेलं दिसत होता. त्या मागावा हकारण्याला पाठवलं. उन्हाच्या चटक्यानं कावलेला कलेक्टर, त्याचा पोलीसवाला साहेब आणि म्या आंब्याच्या झाडाखाली बसलो. तो मोसंबी सोलायला लागला. तोच वर्ण खाल्ल्या अंगाला वाघ सुटल्याचा हकाऱ्यांचा आवाज माझ्या कानानं टिपला. लांबूर डोंगराच्या माथ्यावर छाती एवढ्या गवतात नेऊन वाघ मसराच्या हाडं कडाकडा फोडताना हकाऱ्याने ऐकलं. लांबूर कोंडाळं करून त्यांनी गवतात दगड टाकून बोंबी मारल्या. तसा तो गुरगुरत गवतातून लपछपत पुढं सरकला. हकारा मोठ्यानं बोंब ठोकीत त्याच्या पाठीस लागलं. भरल्या ताटावरून त्याला उठवल्यानं तो भडकला होता. तो मोठ्यानं डरकाळत खाली यायला लागला. त्याचं बी डरकाळणं मी ऐकलं. साहेबानं दिलेली मोसंबी टाकून पाटकन उठलो. साहेब ओरडा वाघ आला असं साहेबाला सांगताच तो आण त्याचा माणूस आंब्याच्या झाडावर जाऊन बसला. म्या खोडाच्या आड दडून बसलो. खाली येताना म्या वाघ बघितला. तसंच साहेबाला बोट दावून खुणावलं. साहेबानं फटाफटा पार टाकलं, पण एक बी गोळी वाघाला लागली नाही. बाराच्या आवाजानं वाघ बावरून वळाला. खोंगळीच्या बाजूच्या झुडपात झेप घालून गडप होणार तोच पुढं धावून जाऊन शान मी बार टाकला. झेप घेताना वरचेवरील त्याला टिपला. तो वगळीत कोसळला. साहेब झाडावरनं उतरला. जोडीदाराला त्यानं काहीतरी युरोपी भाषेतच सांगितलं. जोडीदारानं ते मजला मराठीतनं सांगितलं. तेवढ्यात हकार गोळा झाले. साहेबानं सांगितल्याप्रमाणे त्याचा आब राखण्याकरता समद्यांना साहेबानं वाघ मारल्याचं म्या सांगितलं. त्या बदल्यात साहेबानं मजला 5 काडतूस आणि 100 रुपये इनाम दिलं. वाघाच्या जातातनं सोडलं म्हणून गाववाल्याने कलेक्टरला वाघासकट गावातनं मिरवला. वाघाला नदीवर नेऊन साफ केला. साहेब कातडं घेऊन घोड्यावर टांग मारून शान निघून गेला.